नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं पायथन इंट्रोडक्शन, त्याचे ऍडव्हान्टेजेस, इंटरप्रिटर आणि कंपायलर. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत व्हेरिएबल्स. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण व्हेरिएबल्स अँड डेटा टाइप्स, व्हेरिएबल काय आहे, त्याचे रूल्स काय आहेत, हे सर्व व्हिडिओमध्ये आपण आजच्या बघणार आहोत. तर व्हिडिओ लास्ट पर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर मित्रांनो, आता बघूया व्हेरिएबल्स काय आहे. तर व्हेरिएबल्सचं आपण एक्झाम्पल बघूया. त्याआधी आता क्लासरूम आहे, क्लासरूम मध्ये 50 स्टुडंट्स आहेत आणि मला राहुल नावाच्या स्टुडंटचं मार्क आणि एज लक्षात ठेवायचं आहे. तर मी कसं ठेवीन? तर आपण तुम्ही म्हणताल की नोटबुक किंवा रजिस्टर मध्ये, तसंच पायथन किंवा प्रोग्राम मध्ये, कम्प्युटर प्रोग्राम मध्ये आपल्याला डेटा हा टेम्पररी स्वरूपात मेमरी मध्ये ठेवावा लागतो आणि तो डेटा पुढे यूज करण्यासाठी, आपल्याला तो डेटा ओळखण्यासाठी त्याला एक नाव देतो. त्या नावाला आपण व्हेरिएबल म्हणतो. तर एक व्हेरिएबल, आपण व्हेरिएबलचे एक सिंपल डेफिनेशन बघू. ही व्हेरिएबलची सिंपल डेफिनेशन आहे. व्हेरिएबल इज अ नेम युज्ड टू स्टोअर ऑर रेफर टू अ व्हॅल्यू. हे व्हेरिएबल एक नेमच असतं. जसं की आपण एक बघूया. हे व्हेरिएबल एक नेम आहे. त्या नेम मध्ये आपण व्हॅल्यू स्टोअर करतो आणि रेफर करतो. यामुळे आपण व्हेरिएबलचा यूज करतो. एक एक्झाम्पल बघूया आपण. बॉक्स मध्ये 500 रुपये आहेत. ते आपण बॉक्सला नाव देऊ मनी. आता काय म्हणू आपण? या मनी नावाच्या बॉक्स मध्ये 500 रुपये ठेवले आहेत. तसंच पायथन आणि प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये पायथन आणि अदर कोणत्याही प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये जो व्हेरिएबल्स असतो, आता काय म्हणू शकतो आपण? त्या मनी नावाच्या व्हेरिएबल मध्ये आपण 500 रुपये ठेवले आहेत. समजलं ना? या मनी नावाच्या व्हेरिएबल मध्ये 500 रुपये ठेवले आहेत. हे व्हेरिएबल आहे, ही व्हॅल्यू आहे. तर आता आपण बघूया, व्हाय डू वी यूज अ व्हेरिएबल. तर व्हेरिएबल्सचे काही रूल्स पण आहेत, ते आपण नंतर बघणार आहोत आणि याचं प्रॅक्टिकली पण आपण बघणार आहोत. तर आता बघूया आपण, व्हाय डू वी यूज व्हेरिएबल.
why do we use a variable? Variable used to store and use data in a program. म्हणजे आपण हा नेम आहे, हा व्हेरिएबल आहे, या व्हेरिएबलला ही व्हॅल्यू, तर ही व्हॅल्यू आपण काय, तर हे म्हणतो व्हेरिएबल यूज टू स्टोअर अँड यूज डेटा इन अ प्रोग्राम. हा जो डेटा आहे, ही जो व्हॅल्यू आहे, या व्हेरिएबल मध्ये स्टोअर करून ही प्रोग्राम मध्ये आपण यूज करतो. म्हणून म्हटलं की व्हेरिएबल यूज टू स्टोअर अँड यूज डेटा इन अ प्रोग्राम. तर आता आपण बघूया याला काय म्हणायचं. याला आपण म्हणू व्हेरिएबल, ही व्हॅल्यू आहे आणि हे काय. द सिम्बॉल इज कॉल्ड द असाइनमेंट ऑपरेटर. याला असाइनमेंट ऑपरेटर. आता काही जण कन्फ्युज होते, हे दोन्ही साईड इक्वल आहे आणि ह्या दोन्ही पण सेम आहेत म्हणून इक्वल दिलं, पण असं नाही. पायथॉन मध्ये याला असाइनमेंट ऑपरेटर म्हणायचं, म्हणजे की राहुल नावाची व्हॅल्यू त्या नेमला असाइन झाली, म्हणून हे असाइनमेंट ऑपरेटर आहे. तर आता बघूया आपण, याच्या नोट्स पण आहेत, नोट्स पण इझी अँड अंडरस्टँडेबल असं सोप्या नोट्स आहेत, त्या पण देणार आहे. आता बघूया डेटा टाइप. व्हॉट इज मीन बाय डेटा टाइप. डेटा टाइप म्हणजे काय, द डेटा टाइप लगेच डेटा टाइप मीन्स काय, डेटा टाइप मीन्स विच टाइप ऑफ डेटा स्टोअर इन द व्हेरिएबल. म्हणजे की आपण राहुल नाव घेतलं, राहुलची एज घेतली आणि राहुलची हाईट. तर मित्रांनो, ही राहुलची जी राहुलचं नाव आहे, हे नेम या व्हेरिएबल मध्ये आलं, पण हे जे आहे ना नेम, हे स्ट्रिंग डेटा टाइप आहे, हे इंटेजर आहे आणि हा फ्लोट आहे, कारण की पॉइंट मध्ये आहे. तर हे डेटा टाइप्स आहेत, हे बेसिक डेटा टाइप असतात, इंट, स्ट्रिंग, फ्लोट, आणि जो टपल लिस्ट असतात ना, तो कलेक्शन डेटा टाइप असतात, त्याला स्ट्रक्चर डेटा टाइप म्हणू शकतात. हे जे डेटा टाइप सिंगल व्हॅल्यू स्टोअर करतात, ते मल्टिपल व्हॅल्यू स्टोअर करतात, हा फरक आहे. तर आता आपल्या या व्हॅल्यूची टाइप कोणती हे चेक करायचं असेल, तर पायथॉन मध्ये एक टाइप नावाचं फंक्शन आहे. ते फंक्शन आपण डेटा टाइप म्हणजे व्हॅल्यूची टाइप कोणती ते चेक करतो. म्हणजे की टाइप फंक्शन used to check the data type in a value. म्हणजे हे काय करतं, ही कोणत्या टाइपची व्हॅल्यू आहे, फ्लोट टाइपची व्हॅल्यू आहे का इंटिजर टाइपची व्हॅल्यू आहे, हे चेक करण्यासाठी आपण ते टाइप नावाचं फंक्शन वापरतो. आपण जेव्हा प्रॅक्टिकली करू तेव्हा समजेल, अजून जास्त समजेल की ते फंक्शन काय आहे, ते आउटपुट काय येतं ते. आणि एक वे आहेत दोन, की आपण जे व्हेरिएबलला असाइन करतो व्हॅल्यू, जसं की आपले दोन वे आपण बघूया. ते की एक आहे मल्टिपल व्हेरिएबल्स सिंगल व्हॅल्यू आणि मल्टिपल व्हेरिएबल्स मल्टिपल व्हॅल्यू. बघूया आपण ते.
मल्टिपल व्हेरिएबल अँड सिंगल व्हॅल्यू. कसं ए बी सी आणि 10. आता काय होतं इथं की आपल्याला जर ABC ला प्रिंट केलं की 10 मध्ये ए जाणार, त्या बी सॉरी ए मध्ये 10 जाणार, 10 मध्ये बी मध्ये 10 जाणार आणि त्या सी मध्ये पण 10 जाणार. हे आपण प्रॅक्टिकली जेव्हा बघू तेव्हा आपल्याला समजेल. पण असं आपल्याला यूज करता येतं मल्टिपल व्हेरिएबल्स अँड सिंगल व्हॅल्यू. आणि दुसरं पण आहे मल्टिपल व्हेरिएबल्स अँड मल्टिपल व्हॅल्यू. म्हणजे ही एक व्हॅल्यू ए मध्ये गेली, ए व्हेरिएबल मध्ये गेली, 2 व्हॅल्यू बी व्हेरिएबल मध्ये गेली आणि ही सी व्हॅल्यू 3 व्हॅल्यू सी व्हेरिएबल मध्ये गेली. म्हणजे आपल्याला असं पण आपण यूज करू शकतो मल्टिपल व्हेरिएबल अँड मल्टिपल व्हॅल्यू. तर आता मित्रांनो आपण रूल्स बघूया. तर आता आपण व्हेरिएबल्सचे नेमिंग रूल्स बघणार आहोत. हे पण खूप इम्पॉर्टंट आहे. तर बघूया आपण हे थेरॉटिकली बघूया आणि आता प्रॅक्टिकली ते लगेच बघूया आपण. हे झाल्याच्या नंतर की आउटपुट मध्ये काय येतं, काय यूज केला, कुठं इरर येतो, ते सर्व बघूया. नंबर 1, अ व्हेरिएबल नेम कॅन कंटेन लेटर्स, डिजिट अँड अंडरस्कोर. म्हणजे जेव्हा आपण व्हेरिएबलचं नेम घेतो त्या व्हेरिएबलच्या नेम मध्ये त्या व्हेरिएबलच्या नेम मध्ये आपल्याला लेटर्स, डिजिट अँड अंडरस्कोर हे यूज करता येते. फॉर एक्झाम्पल आपण आता नेम घेतलं, आता हे नेम घेतलं तर आपल्याला स्टुडंटचं नेम घ्यायचंय. तर इथं अंडरस्कोर आपण देऊ शकतो. यामध्ये इथं एक पण यूज करू शकतो. त्यामुळे म्हटलेलं आहे कंटेन लेटर्स, डिजिट अँड अंडरस्कोर हे आपण यूज करू शकतो. त्यानंतर दुसरा रूल आहे अ व्हेरिएबल नेम कॅन नॉट स्टार्ट विथ डिजिट. म्हणजे काय, आपण इथून स्टार्ट करू शकत नाही. असं जर आपण लिहिलं, इथं सुरुवातीला एक 1 लिहिला म्हणजे स्टार्ट डिजिट न केलं तर इथं इरर येतं. त्यामुळेच म्हटलेलं आहे अ व्हेरिएबल नेम कॅन नॉट स्टार्ट विथ अ डिजिट. त्यानंतर तिसरा रूल आहे स्पेस आर नॉट अलाउड इन व्हेरिएबल नेम. म्हणजे काय, जर आता आपण फॉर एक्झाम्पल स्टुडंट नेम हे असा व्हेरिएबल घेतला आणि इथं जर स्पेस दिला तर इथं इरर येऊ शकतो. तर त्यामुळे आपल्याला इथं अंडरस्कोर यूज करावं लागतं. त्यामुळे म्हणलेलं स्पेस आर नॉट अलाउड इन अ व्हेरिएबल नेम. इथं तर रिकामा स्पेस ठेवला तर इरर येतं. प्रॅक्टिकली लवकर आपल्याला लगेच समजेल. त्यानंतर चौथा आहे स्पेसिफिकल कॅरेक्टर्स आर नॉट अलाउड इन व्हेरिएबल नेम. म्हणजे कोणते, @ हॅश हे यूज करायला जमणार नाही, तर इथं येऊ शकतो. त्यानंतर पाचवा आहे व्हेरिएबल नेम्स आर केस सेन्सिटिव्ह. म्हणजे काय, आपण असं यूज करू शकतो नेम राहुल. आता इथं स्मॉल घेतलं तर कॅपिटल घेऊ, नेम राहुल आणि इथं पूर्ण कॅपिटल घेऊ. तर हे जे तिन्ही पण नेम प्रिंट केले तर तिन्ही बी वेळेस राहुल 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 नावाची व्हॅल्यू आपल्याला प्रिंट होईल. म्हणूनच म्हटलेलं व्हेरिएबल नेम आर केस सेन्सिटिव्ह. म्हणजे हे सेम आहे, म्हणजे नेम नाव सेम आहे पण हे जे लेटर हे येतं लेटर्स म्हणजे इथं एन कॅपिटल सर्व कॅपिटल आहेत. इथं स्टार्ट म्हणून एन कॅपिटलने सुरू केलेलं आहे.
पण हे यूज करू शकतो आपण, यामुळे आपल्याला केस सेन्सिटिव्ह म्हटलेलं आहे. त्यानंतर आहे 6वं, पायथॉन कीवर्ड कॅन नॉट बी यूज ॲज व्हेरिएबल नेम. म्हणजे पायथॉन जे कीवर्ड आहे त्याला रिझर्व म्हटलेलं आहे. ते पायथॉनचे स्वतःच्या मध्ये रिझर्व केलेले आहे, ते आपण यूज करू शकत नाही व्हेरिएबल नेम म्हणून. फॉर एक्झाम्पल इफ, एल्स, जे आपण डेफ, पुन्हा फॉर लूप, व्हाईल लूप, हे जे रिझर्व वर्ड आहेत, जे कीवर्ड आहेत पायथॉनचे, ते आपण एक व्हेरिएबल म्हणून यूज करू शकत नाही. तर हे आहेत रूल्स. आता आपण प्रॅक्टिकली बघूया, हे रूल्स आपण हे पूर्ण यूज करून बघूया, तर आपल्याला समजेल. आणि याच्या नोट्स पण आपण एकदम इजी नोट्स आपण देऊ. तर आता आपण प्रॅक्टिकली बघूया. चला मित्रांनो, आपण आधी थेअरीमध्ये व्हेरिएबल काय असतो ते पाहिलं होतं. आता आपण ते प्रॅक्टिकली पाहूया. आणि याला आता सॉरी आधी मार्क डाऊन करायला लागेल ही सेल. त्यानंतर आपण आणि याला सिलेक्ट करून शिफ्ट इंटर झाल्यानंतर व्हेरिएबल मार्क डाऊन झाला. आता आपण बघूया, अ व्हेरिएबल इज अ नेम युज्ड टू रेफर ऑर स्टोअर टू अ व्हॅल्यू. तर आपण आता यामध्ये एक व्हेरिएबल नेम नावाचा व्हेरिएबल घेऊया. त्यामध्ये बोर्डवर पाहिल्याप्रमाणे राहुल नावाची व्हॅल्यू घेतली. तर इथे नेम हा व्हेरिएबल आहे आणि राहुल ही त्याच्यामध्ये स्टोअर केलेली व्हॅल्यू आहे. आता प्रिंट करू आणि प्रिंट मध्ये आउटपुट काय देते बघू. आपल्याला आपण रन करू शिफ्ट आणि इंटरनं. तर पहा, आता याच्यामध्ये आलेली आहे राहुल ही व्हॅल्यू प्रिंट झालेली आहे. इथे आपण राहुल ही व्हॅल्यू एकदाच व्हेरिएबल मध्ये स्टोअर केली आणि नंतर ती प्रोग्राम मध्ये अनेक वेळा वापरली जाते, असं यामुळे आपण ह्या बेनिफिट आहे. त्यानंतर आपण डेटा टाइप मीन्स काय आहे, म्हणजे डेटा टाइप मीन्स विच टाइप ऑफ डेटा इन स्टोअर इन अ व्हेरिएबल. तर आता बघू आपण की आपण कोणत्या कोणत्या टाइपचा डेटा स्टोअर करू शकतो. नेम तर बघितलं. त्यानंतर राहुलचं एज बघू. राहुलचं एज स्टोअर करू 20. त्यानंतर राहुलची हाईट 5.8 इंच. आणि इथे नेम मध्ये टेक्स्ट आहे, एज मध्ये इंटिजर आहे आणि हाईट मध्ये डेसिमल म्हणजे फ्लोट डेसिमल व्हॅल्यू आहे. तर आता एक फंक्शन आहे, आपण बघितलं होतं की टाइप फंक्शन. आता हे टाइप फंक्शन आहे, आपल्याला व्हेरिएबल मध्ये कोणत्या टाइपचा डेटा आहे हे मॅन्युअली ओळखण्याची गरज नाही. पायथॉन मध्ये त्यासाठी एक टाइप फंक्शन आहे. तर द टाइप फंक्शन इज यूज्ड टू चेक द डेटा टाइप ऑफ अ व्हॅल्यू. आता बघू हे टाइप फंक्शन कसं यूज करायचं. तर प्रिंट बघू, प्रिंट घ्यायचं आणि त्यामध्ये टाइप फंक्शन यूज करायचं. त्यानंतर आपण एजचं बघू कोणता टाइप आहे. आणि त्यानंतर आपण हाईटचा बघू. आता याला आपण रन करू. आता बघा, आपल्याला जे नेमचा आलेला आहे डेटा टाइप इथं स्ट्रिंग आहे. त्यानंतर एजचा इंट दिसत आहे हा. आणि त्यानंतर जो लास्टचा आहे हाईटचा इथं फ्लोट दिसत आहे. तर हे टाइप फंक्शन आपल्याला कोणत्या टाइपची व्हॅल्यू आपण स्टोअर केलेली आहे तो इथं टाइप फंक्शन आपल्याला दाखवतो. पायथनने आपल्याला सांगितलं की नेम हा स्ट्रिंग आहे, एज हा इंटिजर आहे आणि हाईट हा फ्लोट आहे. आता आपण बघितलं होतं की वे कोणते आहेत की मल्टिपल व्हेरिएबल्स अँड सिंगल व्हॅल्यू. आपण व्हेरिएबलला व्हॅल्यू असाइन करण्याचा पहिल्या पद्धतीकडे पाहू. तर मल्टिपल व्हेरिएबल्स अँड सिंगल व्हॅल्यू. तर आता बघू आपण प्रॅक्टिकली, आपण बोर्डवर बघितलं होतं. तर सी आणि याला 100 ही व्हॅल्यू देऊ आपण.
आता बघू, आता जी आपण बघितलं होतं की मल्टिपल व्हेरिएबल्स आणि सिंगल व्हॅल्यू. आता हे जे मल्टिपल व्हेरिएबल्स आहेत त्यामध्ये ही 100 व्हॅल्यू यामध्ये असाइन झाली ए बी सी मध्ये. तर आता प्रॅक्टिकली म्हणजे आपण आता ते बोर्डवर बघितलं होतं, तर आता खरंच झाली का असाइन, खरंच या ए मध्ये 100 आलंय का हे बघू आता आपण. त्याला आपण रन करून पाहू. तर पहा इथे ए बी सी असे 3 व्हेरिएबल्स आहेत, पण या तिन्हीमध्ये सेम व्हॅल्यू म्हणजे 100 स्टोअर केली आहे, म्हणून याला मल्टिपल व्हेरिएबल सिंगल व्हॅल्यू म्हणतो. आता दुसरा होता मल्टिपल व्हेरिएबल्स मल्टिपल व्हॅल्यू. दुसरी पद्धत जी आहे ती व्हेरिएबल सुद्धा मल्टिपल आहेत आणि व्हॅल्यू सुद्धा मल्टिपल आहेत. तर ते बघू आता आपण. नेम, एज आणि सिटी घेऊ, आणि या नेमला आपण राहुल, त्यानंतर 20 घेऊ एज, त्यानंतर सिटी घेऊ पुणे, आणि याला आपण रन करू. सॉरी, प्रिंट करायचं राहिलं त्यामुळे हा रन नाही झाला. त्याला आपण रन करूत आणि बघू. तर इथे नेमला राहुल आणि एजला 20 आणि सिटीला पुणे असाइन झालं, म्हणजे फर्स्ट व्हेरिएबलला फर्स्ट व्हॅल्यू, सेकंड व्हेरिएबलला सेकंड व्हॅल्यू आणि थर्ड व्हेरिएबलला थर्ड व्हॅल्यू मिळाली. आता व्हेरिएबल नेमिंगचे रूल आपण बघितले होते बोर्डवर, ते आता प्रॅक्टिकली बघू. व्हेरिएबल्स बनवताना काही रूल्स फॉलो करावे लागतात. आता प्रत्येक रूल प्रॅक्टिकली पाहू. आता फर्स्ट रूल आपला काय होता की अ व्हेरिएबल नेम कॅन कंटेन लेटर्स, डिजिट अँड अंडरस्कोर. तर आता बघू आपण. स्टार्टला आपण स्टुडंट, त्यानंतर असाइनमेंट ऑपरेटर आहे, तो व्हॅल्यू असाइन करतो, त्यामुळे यूज करतात हा राहुल. त्यानंतर आपण का स्टुडंट नंतर घेऊ, तर आपण काय काय याच्यामध्ये कंटेंट यूज करू शकतो तर बघू. त्यानंतर आपण आता स्टुडंट हा व्हेरिएबल नॉर्मल व्हेरिएबल आहे, म्हणजे यामध्ये आपण डिजिट लेटर काय घेतला नाही. त्यानंतर आपण डिजिट घेऊन पाहू, आणि एक हा डिजिट घेतला, आणि त्यानंतर आउटपुट मध्ये बघू आपण काय होतं. आणि त्यानंतर आम्ही घेतला यामध्ये, आणि त्यानंतर स्टुडंट आणि अंडरस्कोर घेतला, स्टुडंट नेम राज. आता आपण स्टुडंट नेम घेतला, आता इथे लेटर्स, डिजिट आणि अंडरस्कोर वापरले आहेत म्हणून हे व्हॅलिड आहे. तर हे आता आउटपुट आपण प्रिंट केलं याला, त्याचं आउटपुट येतं, एरर येणार नाही यामध्ये. स्टुडंट, त्यानंतर प्रिंट, यामध्ये आपण स्टुडंट 1 सेकंड आणि अंडरस्कोर नेम. त्याला प्रिंट करू आपण. न एरर येता हा प्रिंट झालाय, म्हणजे आपण त्यामध्ये याच्यामध्ये अंडरस्कोर यूज करू शकतो अशा पद्धतीने, डिजिट पण यूज करू शकतो अशा पद्धतीने. तर आता जो सेकंड रूल पाहूया आपण. व्हेरिएबल नेम कॅन नॉट स्टार्ट विथ अ डिजिट. व्हेरिएबल नेम कॅन नॉट स्टार्ट विथ अ डिजिट. तर आता बघू आपण की खरंच रन काय होतं, एरर येते का नाही. तर आता आपण स्टार्ट करू. व्हेरिएबल नेम इथं साफ सांगितले कॅन नॉट स्टार्ट विथ डिजिट, तरी पण आपण बघू प्रॅक्टिकली काय आउटपुट येतं. आता याला आपण रन करू.
तर इरर आला, सिंटॅक्स इरर दाखवला आहे. व्हेरिएबल नेमची सुरुवात नंबरने करता येत नाही, यामुळेच हा इरर आला. तर आपण कधी बी जेव्हा व्हेरिएबल लिहितो तेव्हा सुरुवातीला कोणता डिजिट नाही घ्यायचा, हा रूल आहे. डिजिट सुरुवातीला नसून नंतर वापरू शकतो. जर आपल्याला वापरायचा असेल तर हा जो 1 आहे तो शेवटला वापरल्या जमतं, पण स्टार्टला वापरायचा नाही, हा रूल आहे. नंतर तिसरा रूल आहे स्पेस आर नॉट अलाउड इन व्हेरिएबल नेम. तर आता बघूया आपण. आता आपण हे रन करूया. यामध्ये बी सिंटॅक्स इरर आला आहे. इथे स्टुडंट आणि नेम मध्ये स्पेस आहे, हे बघा हा जो स्पेस आहे हा स्पेस आहे, त्यामुळे हा इरर आला आहे. पायथॉन मध्ये व्हेरिएबल नेम मध्ये स्पेस अलाउड नाही, म्हणून आपण स्पेसच्या जागी अंडरस्कोर वापरतो. अंडरस्कोर वापरल्यानंतर हा इरर येत नाही, हा स्पेस आहे त्यामुळं इरर आलेला आहे, हा एक रूल आहे. आता आपण चौथा रूल बघूया. स्पेशल कॅरेक्टर्स आर नॉट अलाउड इन अ व्हेरिएबल नेम. आता बघू आपण @ यूज करू आणि नेम टाकू. आता याला आपण रन करू. तर इथं पण हा इरर आलेला आहे. हॅश आणि जे स्पेशल कॅरेक्टर असतात, जसं की हा आपण यूज केलेला आहे इथं @ यासारखे स्पेशल कॅरेक्टर्स व्हेरिएबल नेम मध्ये वापरता येत नाही. तर आपल्याला जर वापरायचा असेल तर अंडरस्कोरच हा वापरता येतो आणि तेव्हा इरर येत नाही. आता नंतर आपण बघूया पाचवा रूल, व्हेरिएबल नेम्स आर केस सेन्सिटिव्ह. आता केस सेन्सिटिव्ह म्हणजे काय, आता बोर्डवर बघितलं, आता इथे बघूया आपण. राहुल, आता सेकंड हा आपण नेमच घेतला आहे व्हेरिएबल. आउटपुट मध्ये बघूया आपण, त्यामध्ये घेतलं अमित आणि त्यानंतर हे संपूर्ण नेम आहेत, पण यामध्ये काहीतरी तुम्हाला बदल दिसतच असेल. आपल्याला आपण प्रिंट करूया. जसं आपण व्हेरिएबलचं नेम घेतलं तसंच प्रिंट मध्ये यूज करावं लागतं, तेव्हाच ते प्रिंट होतं. तर आता याला आपण रन करूया. आता पहा, हे इथे नेम आणि हे नेम तीन वेगवेगळे व्हेरिएबल्स आहेत, कारण पायथॉन मध्ये स्मॉल लेटर्स आणि कॅपिटल लेटर्स वेगळे मानले जातात. तर हे वेगळे मानले जातात आणि यामुळेच हे जे आहे इरर नाही आला, प्रिंट झालेले आहेत राहुल, अमित, राज. आता नंतर सहावा रूल आहे पायथॉन कीवर्ड. पायथॉन कीवर्ड्स कॅन नॉट बी यूज ॲज व्हेरिएबल नेम. पायथॉन कीवर्ड म्हणजेच रिझर्व्ड. आता बघू आपण, आता आपला जो पायथॉनचा कीवर्ड घेऊया इफ. इफ हा कीवर्ड आहे, रिझर्व्ड आहे. याच्यामध्ये जर आपण राहुल नावाची व्हॅल्यू असाइन केली आणि आता याला रन केलं, प्रिंट इफ टाकून, इथं इरर आला, सिंटॅक्स इरर. म्हणजे इफ हा पायथॉन कीवर्ड आहे, त्याचा पायथॉन मध्ये स्पेसिफिक मिनिंग आहे, त्यामुळे त्याला व्हेरिएबल नेम म्हणून वापरता येत नाही. तर पायथॉन मध्ये खूप जे कीवर्ड आहेत, इफ, एल्स, डेफ, क्लास, फॉर लूप, फॉर, व्हाईल हे आहेत. आता आपण हे पूर्ण रूल बघितले प्रॅक्टिकली. तर हे आहेत पायथॉनचे व्हेरिएबल नेमिंग रूल. आणि आता आपण नेक्स्ट जो बघणार आहोत ऑपरेटर, तो पण जो थेरीचा भाग आहे, तो थेरीचा भाग आहे, ते बोर्डवर बघणार आहोत आणि नंतर प्रॅक्टिकली या ज्युपिटर नोटबुकवर बघणार आहोत.